श्रोतेहो नमस्कार. स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचे अभ्यासक श्रीयुत जयंत रानडे यांच्याशी आपण गेल्या आठवड्यात बातचीत करत होतो. हाच संवाद आता आपण पुढं सुरू ठेवूया. अमेरिकेतील माझ्या बहिणीनो आणि भावानो ह्या शब्दात जे काही आंतरिक जवळीक आहे खूप ती सगळ्या लोकांना विलक्षण पावली, एकदम अनपेक्षित. आणि पुन्हा ते बोलायला सुरुवात करणार, पण त्यांना बोलताच आलं नाही, कारण 2 मिनिटं जवळजवळ टाळ्यांचा गजर आणि गडगडाट त्या ठिकाणी चाललेला होता आज. तर त्या शब्दातला जो भाव होता तो ह्यांच्या जो हृदयात खरोखरच होता तोच त्या शब्दातून सगळ्यांच्या हृदयात पोहोचला असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तो टाळ्यांचा गडगडाट झाला. शब्द हा विषय बरोबरचा झाला फक्त. आणि असं त्यांचं 5 मिनिटाचं भाषण झालं. आता ते 5 मिनिटाचं भाषण जे आहे ते मला असं वाटतं की एकूण समग्र वाङ्मय त्यांचं 6000 पानाचं आहे सगळं म्हटलं. अनेक विषयावर खूप त्यांनी लिहिलं आहे. आणि त्यांच्यासंबंधी असं रवींद्रनाथ टागोर म्हणालेत, पुढची 500 वर्ष चिंतन या स्तरात भारताला काही नवीन करावं लागणार नाही इतकं त्यांनी देऊन ठेवलं आहे आपल्याला शिदोरी. लोकमान्य टिळक तर म्हणाले, ज्या 1200 वर्षापूर्वी आद्य शंकराचार्यांनी त्या काळात जे ऐतिहासिक काम केलं त्याच प्रकारचं काम स्वामीजींनी केलेलं आहे असं लोकमान्य टिळक म्हणालेत. इतके मोठेपणा इतकारांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केला. पण इतक्या सगळ्या लेखनामध्ये मला व्यक्तिशः असं वाटतं हे 5 मिनिटाचं भाषण आहे ना, हे इतकं मोलाचं आहे की केंद्रबिंदू आहे. म्हणजे सगळं जरी साहित्य समजा नष्ट झालं पण हे 5 मिनिटाचं भाषण शिल्लक राहिलं तर यातून सगळं पुन्हा उभं होऊ शकतं. इतकी ताकद त्या भाषणामध्ये आहे. त्याचं कारण जागतिक धर्मसंमेलनाचा हेतूच सर्व मानव परस्परांची सुखानं कसे राहू शकतील, त्यासाठी काय केलं पाहिजे, कशाचा स्वीकार केला पाहिजे, हा मुख्य विषय होता धर्मसंमेलनाचा. आणि त्याचा एका अर्थानं 17 दिवसानंतर निघणारा निष्कर्ष होता. तो निष्कर्षच पहिल्या दिवशी स्वागताच्या भाषणातच स्वामीजींनी मांडलेला आहे असं आज आपल्याला लक्षात येतच. पण त्यातले जे मुद्दे आहेत आणि हे सगळं म्हणताना एक फार सुखाची गोष्ट अशी आहे की हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी इथं बोलायला आलोय याचं भान सगळ्या व्याख्यानात त्यांचं कुठं सुटलेलं नाही आहे. हां, जगातील सगळ्यात प्राचीन संन्यासी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो. म्हणजे हजारो वर्षापूर्वीची परंपरा सुरू झाली. अनेक मतांना मानणं किंवा अनेक पंथांची माता असा आमचा तो धर्म आहे, त्यांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. जगभर पसरलेल्या कोट्यावधी विविध वर्णांच्या आणि पंथांच्या हिंदू नर नारींच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो. हे जे सब्जपूर्वक आहेत ना, एक एक शब्दावरती तपशिलात बोलावं असे विषय आहेत. इतके काळजीपूर्वक ते प्रत्येक शब्द सहज उत्स्फूर्तपणानं त्यांनी मांडलेले आहेत. नंतरच्या काळात ते असं म्हणाले की सहिष्णुता आणि इतर संप्रदायांना मानणं असं आमची शिकवण नाही आहे, इथे मर्यादित नाही आहे. आम्ही सगळे संप्रदाय सत्य आहेत असं मानतो. हा जो सिद्धांत आहे हा वास्तविक आहे, आपल्या परंपरेला धरून असलेला आहे. आणि या प्रकारचं स्पष्टीकरण आणि कोणीच करू शकत नव्हतं या प्रकारचं हे जे आपण मांडलं त्या. आणि मग त्यांनी 2 गीतेतला आहे, एक शिवविमन स्तोत्रातला, असे 2 श्लोक सांगितले. ते फार निवडून सांगितलेत एका अर्थानं. म्हणजे सर्व मानवाने जर आनंदानं सुखानं राहायला पाहिजे असेल तर कोणत्या भूमिकेचा स्वीकार केला पाहिजे, हा जो ते निष्कर्ष सांगितला हा कधी न बदलणार आहे. किती काळ गेला तरी हा निष्कर्ष जेव्हा मानवाचा स्वीकारेल तेव्हा सगळे सुखासमान नांदू शकतील. ते म्हणाले की पाण्याचे विभिन्न प्रवाह वेगवेगळ्या वक्र मार्गाने जात असतात पण शेवटी ते समुद्राला जाऊन मिळतात. हे जसं असतं तसं त्या सर्वोच्च सत्याची म्हणजे ईश्वराची आराधना अनुभूती करताना अनेक मार्गाने अनेक प्रकारे लोक साधना करत असतात पण शेवटी ते त्यालाच जाऊन मिळतात. तो कारण तो एकच आहे, ती शक्ती मुळात एकच आहे, ते 2 शक्ती नाही आहेत. तर हे आमच्याकडे जी विविधता जी आहे, अनेक मतांना मानणं ही जी गोष्ट आहे त्या अनुभूतीमुळे आलेली आहे. कुणाला स्फुरली म्हणून ते एकदम तत्व आलेलं नाही आहे, अनुभूतीतून तो सिद्धांत प्रत्यक्षात आपल्याकडे प्रस्थापित झालेला आहे. दुसरा गीतेतला श्लोक सांगितला आहे, जो ज्या भावानं मला भजतो त्या भावानं मी त्याच्यावर अनुग्रह करतो. हे हिंदूंचे वैशिष्ट्य आहे. हां, म्हणजे अन्य पंथामध्ये विशिष्ट प्रकारची साधना काही करा तर तुम्हाला हे प्राप्त होईल अशा प्रकारच्या गोष्टी ते सांगतात. आपल्याकडे हे असा विषय नाहीच आहे, ते अंतिम सत्य असं म्हणलं आहे. कुठल्या रूपात तुम्ही पाहता हे भिन्न असू शकतं पण ते मुळात एकच आहे. तर एक आहे ही जी धारणा ती अनुभूती येणं ही फक्त हिंदूमध्येच येऊ शकते. आणि त्यामुळे हिंदू या धर्म, सनातन धर्म या गोष्टीतली जे एक गाभेचे सिद्धांत होते मानवजाती हिताचे ते त्यांनी त्या 5 मिनिटाच्या भाषणात खणखणीतपणानं मांडलेले आहेत. हां, 39 वर्षांचं आयुष्य फक्त स्वामीजींचं होतं. तर तरुणपणीच ते गेले आणि कुठल्याही देशाची तरुण पिढी ही देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कारणीभूत आहे असं म्हटलं जातं. तर तरुणांनी स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, आपलं काय मत आहे त्याविषयी? हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. पण या प्रश्नाला ती एक बाजू एका अर्थानं अपूर्ण आहे. म्हणजे असं की त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे आता मुलांना
हे तरुणांना, हे प्रौढांना असं केलेलं नाही आहे. एक सर्व गामी एकत्रित त्यांनी कॅनव्हास ज्याला आपण म्हणतो असं दिशादर्शन सुस्पष्ट केलेलं आहे. पण असं असलं तरी ते हे जाणून आहेत की कुठल्याही देशात एक महत्त्वाचं परिवर्तन घडवायचं असलं, कोण घडवतं? तर जगाचा इतिहास आपल्याला हे सांगतो की तरुण पिढी घडवते. हां, या अर्थानं तरुण हा फार महत्त्वाचा आहे या अर्थाने, कारण तो विकसित होणार आहे आणि भविष्याची काही स्वप्न बाळगणार आहे आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर परिश्रम करण्याची ताकद त्याच्यापाशी आहे. हां, या अर्थानं तरुणाचं महत्त्व खूप मोठं आहे असं त्यांचं म्हणणं आहे स्वाभाविक. त्यांनी असं म्हटलं आहे की आपला ह्या 5 मिनिटातला जो विषय त्यांनी मांडला आहे भाषणात, आपला धर्म समजून घेतला पाहिजे, त्यामुळे ग्रंथ वाचले पाहिजेत, अध्ययन केलं पाहिजे, त्या नजरेतून आपल्या देशातल्या चालीरीती, सण, उत्सव, परंपरा या सगळ्याचं परीक्षण केलं पाहिजे. आणि हे सगळं केल्यानंतर मग आपल्याला काय धर्म आहे हे लक्षात येईल. त्याच्यासाठी साधना करावी लागतात, अंतर्मुख होऊन एकाग्रता वाढवावी लागते. एकाग्रता हा विषय आल्याशिवाय मनुष्य एका अर्थानं प्रगत होऊ शकत नाही. तो त्याचा केंद्रबिंदू आहे. कुठल्याही विषयावरती चित्त एकाग्र झालं की तो विषय त्याला तत्काल कळू शकतो आणि त्याच्या आजूबाजूचं सगळं कळतं. त्याला एकाग्रता असं म्हणतात. आणि ती कशी करावी यासंबंधी आपल्या परंपरेत पुष्कळ पद्धती आहेत, शास्त्र आहेत आणि त्यानुसार ती केली पाहिजे. त्यामुळे डोळे मिटून म्हणजे अंतर्मुख होऊन, इंद्रिय बंद करून आत डोकावणं आणि ती श्रेष्ठ शक्ती आत कुठं आहे त्याचा शोध घेणं, ही एक त्याची पद्धती आहे. त्याच्यात काय काय प्रकारचे अडथळे येऊ शकतात, ते कसे दूर करावेत, या सगळ्याचं मार्गदर्शन आपल्याकडे आहे उपलब्ध. त्याला योगशास्त्र एका अर्थानं असं आपण म्हणतो, पातंजल योगदर्शन म्हणतो, तर त्या प्रकारचं योगदर्शन आहे. पण एकाग्रता साधली पाहिजे आणि उताराबायात मनुष्य प्रयत्न करू लागला तर त्याला ते फार नाही करता येत. त्याच्या शक्ती कमी होत चालल्या उतार. पण तरुण मंडळी असतात ती नेटाने जिद्दीनं खूप परिश्रम करू शकतात. त्यामुळे तरुणांना त्यांचं आव्हान आहे की तुम्ही या गोष्टी लक्षात घातल्या पाहिजेत. दुसरा एक त्याचा मुद्दा असा आहे महत्त्वाचा, सामान्यतः माणसाचं जीवन हे मी सुखी व्हावं आणि मी याचा अर्थ इंद्रिय सुख असा अंदाज सर्व जगभर आपल्याला सापडतो. हां, त्यांचं म्हणणं असं आहे की हा शेवट नाहीच आहे. मानव जीवन जर चरितार्थ करायचं असेल, खरंच त्यात काय मिळवायचं, तर याच्या पलीकडं काही मनुष्य मिळवू शकतो. अन्य कुठल्याही जन्मात ते तो मिळवू शकत नाही. फक्त मानव ही एकच युनी आहे की ज्याच्यात तो असं काही मिळवू शकतो. आणि म्हणून मानवाची जीवनाची सार्थकता अंतिम सत्य शोधण्याची आहे, त्या दिशेने माणसाने प्रयास केले पाहिजेत. नाहीतर नुसता मी सुखी होऊन पुष्कळ श्रीमंत बीन मोठे उद्योग करीन हे माणसं करू शकतात. हा, पण त्यातनं अंती शांती समाधान कधी त्याला मिळू शकणार नाही. हां, त्यामुळं तरुणाने विशेषतः हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यासाठी आपल्या देशातली जी श्रेष्ठ परंपरा आहे त्यात जरा डोकावलं तर खूप अशी चरित्र आपल्याला सापडतात, त्यातून खूप प्रेरणा आपल्याला मिळते. अंतर्मुख होऊन हा शोध जो घ्यायचा आहे तो ज्यांनी त्यांनीच घेतला पाहिजे. तो कोणी एकाचा वस्तू दिल्यासारखी दुसऱ्याला देऊ शकत नाही. तर ज्याच्या तपश्चर्याचा एका अर्थानं भाग असतो. पण हे जर एकदा माणसाने केलं तर मग तो जीवनात सुखी राहू शकतो. सुखी राहू शकतो याचा अर्थ काय? त्याने असं म्हणलं की भोवतालचे रामकृष्ण त्याचे म्हणलं होते, सगळे भोवताल दुःखी तुला दिसत आहेत आणि तो आपल्या सुखात रमणवू इच्छितोस, असं त्याला म्हणाले ते. तो त्याचा केंद्रबिंदू आहे जीवनाचा. एका अर्थाने किमान गरजा अन्न, वस्त्र, निवारा ज्या काही असतील त्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत, हे खरंच आहे. त्याच्याशिवाय माणसाच्या अन्य गोष्टी अंतर्मुख होऊन करता लक्ष देणं हे काही तो करू शकत नाही. किमान गरजा या पूर्ण झाल्या पाहिजेत. त्या झाल्यानंतर मात्र आपण आपली सगळी शक्ती मानवी जीवनची सार्थक करण्यासाठी लावली पाहिजे. तरुणांच्यासाठी त्याचं हे आव्हान आहे. आणि त्यासाठी काय करा, सर्वत्र ईश्वर जर आहे तर अन्य दुःखितांचं दुःख दूर करण्यासाठी तुम्ही पुढं व्हा. त्यांच्यासाठी आपली जीवनं समर्पित करा. आपली जीवनं विकसित करून जेव्हा तुम्ही समर्पित कराल समाजाच्या चरणी, तेव्हाच भारत उभा राहू शकतो. ही दिशा त्यांना अगदी सुस्पष्ट दिली आहे. आणि त्यासाठी आदर्श म्हणून हनुमंताला ठेवावं असं त्यांनी सांगितलं. हनुमंत आपल्या परंपरेतला फार श्रेष्ठ असतात, दास्य भक्ती एका अर्थानं आहे. तर त्याचा आदर्श ठेवा म्हटलंय. रामाने आदेश द्यायचा अवकाश की सर्व शक्ती एकवटून ते यश प्राप्त करण्यासाठी तुटून पडला असतो. आणि नुसता तो वीर नव्हता, वीर तर होताच सामर्थ्यशाली प्रचंड, पण बुद्धिमंत होता, फार विवेकी होता. दुसऱ्याला पाहिल्याबरोबर त्याच्या मनात काय चाललं हे त्याला कळत असे. अशा विलक्षण सिद्धी आणि सामर्थ्य हनुमंताच्या होत्या. आणि असं असून नुसता तो रामचरणी नतमस्तक होता. पुन्हा त्या कुठल्या तरी श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाच्या ठिकाणी मनुष्य नतमस्तक नसला तर अहंकार सुरू होतो आणि मग तो सगळा समाज जीवन गढूळ करून टाकायला सुरुवात करतो. पण ही आपली श्रेष्ठ परंपरा आहे. त्या परंपरेची वाटचाल करताना तरुणांना त्याने विशेष आवाहन केलेलं आहे की तुम्ही सगळ्यांनी आपली श्रेष्ठ देशाची परंपरा समजून घ्यावी, अभ्यास त्याचा करावा, अध्ययन करावं, स्वतःला खऱ्या अर्थानं विकसित करावं. आणि या सगळ्या बाहेरच्या नुसत्या इंद्रिय सुखाच्यामध्ये राहण्यात काही मजा नाही आहे. त्याच्यापेक्षा फार मोठं सुख अंतर्मुखतेत आहे, त्या ईश्वराच्या सान्निध्यामध्ये आहे. ते मिळवण्याचा प्रयत्न करावा असं त्यांनी म्हटलं आहे. आधुनिक काळामध्ये सध्याचा जो काळ आहे म्हणजे तांत्रिक
प्रगती पण जगभरात झालेली आहे आणि या काळामध्ये स्वामीजींचे विचार घेऊन काही संस्था, काही संघटना काम करत आहेत. तर आजच्या काळातल्या तरुणांसाठी स्वामी विवेकानंद समजून घेण्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजेत किंवा त्यांचं चरित्राचा अभ्यास करताना कशा पद्धतीनं करायला पाहिजे? आपल्या देशाची जी परंपरा आहे त्यात धर्माची 2 लक्षणं सांगितली आहेत. एक अभ्युदय आणि निःश्रेयस. जगामध्ये अन्यत्र असं नाही आहे, या प्रकारचा विचार नाही आहे. तर अभ्युदय याचा अर्थ सर्व प्रकारचं भौतिक सुख ज्याचा इंद्रियाशी संबंध आहे, स्वाभाविक. तर ते आपल्याकडे त्याज्य नाही आहे. पण घोटाळा कुठं होतो, त्याच विषयाचा एकदा माणसाला जर ओढ लागली तर तेच सर्वस्व मनुष्य मानायला लागतो आणि मग इतरांचं शोषण अन्य विषय सुरू होतात. त्याच्यासाठी मला ते सुख मिळालं पाहिजे असं होतं. आणि त्यामुळं अभ्युदयाला आपला नकार नाही आहे, पण अभ्युदयावरती नियंत्रण असलं पाहिजे. अभ्युदयाची आपल्याला जशी दारूची चटक लागते तशी इंद्रिय सुखाची चटक लागली तर घोटाळा होऊ शकतो. त्यामुळे ते जाणून घ्यावं, अभ्युदय करावा. त्यामुळे सर्व विज्ञान जे आहे ते विज्ञानाचा उपयोग मनुष्य अधिक सुखी होईल यासाठी जे करायला हवं ते सगळं केलं पाहिजे, अशी आपली परंपरेची धारणा आहे. जमशेदजी टाटा यांना सुद्धा विवेकानंदांच्याकडनं स्फूर्ती मिळालेली आहे उद्योगामध्ये करण्याची दिशा, असं त्यांच्या चरित्रात स्पष्ट पाहायला सापडतं. आणि त्या नजरेनं ते युरोपमध्ये फिरलेले आहेत. यातलं भारतात काय काय करता येईल, सर्वसाधारण माणसांचं किमान जीवन सुखी होईल यासाठी काय काय करता येईल, ही त्यांची विचाराची दिशा होती. विज्ञानाला कुठेच विरोध नाही ह्याच्यात. पण अभ्युदय हा शेवट नाही आहे, निःश्रेयस हा शेवट आहे. ही धारणा जर आपण दृढ ठेवली तरच आपलं जीवन खऱ्या अर्थानं सार्थक होऊ शकतं, सुखी होऊ शकतं. आज आपल्या देशात अनेक प्रकारच्या संस्था या नमुनेची कामं करतात. या प्रकारची एका अर्थानं विवेकानंदांना अनुकूल असलेली कामं कोणती असा समजा विचार करायला लागलो, जिथं निखळ त्यागवृत्ती आपल्याला सापडेल असं लक्षात येईल ते विवेकानंद अनुकूल काम आहे. एक उदाहरणार्थ आता रामकृष्ण मठाचं प्रत्यक्ष उदाहरण घेतलं, त्यांनी जी कामं उभी केली ती या प्रकारची आहेत. तिथं कुणाचा कुठला स्वार्थ साधला जात नाही. तर समाजात चिन्मय मिशनचं काम आहे, स्वार्थ कुणाचं साधला जात नाही. तर अशी पुष्कळ कामं आहेत की जिथं स्वार्थ नाही आहे साधला. स्वार्थ ठेवून कोणी तिथं जाईल तर त्याचा स्वार्थ साधणार नाही आणि त्यामुळे तो आपाप बाजूला होईल. त्याच्याबद्दल आदर राहील त्याच्या मनात, हे काम खूप चांगलं आहे, महत्त्वाचं आहे. प्रसंगी तो आर्थिक सहाय्य करेल पण तो ते जास्त रममाण होणार नाही. पण जिथं निखळ त्याग आहे अशी भूमिका आणि समाजहितबुद्धी आहे प्रत्यक्षात, अशा 2 गोष्टी जिथं आढळतील अशा संस्था छोट्या मोठ्या आपल्याला सापडतात. देशात, जिल्ह्यातही सापडतात, प्रांतात सापडतात, देशात सापडतात. अशी कुठली तरी योग्य संस्था कुठली आहे त्याचा शोध तरुणांनी मुद्दाम घेतला पाहिजे आणि त्या कामाशी तन्मय होऊन ते काम नीट समजून त्यात आपली शक्ती अधिक लावली पाहिजे. स्वामीजींच्या भाषणाविषयी आपण मगाशी बोललो, ते 5 मिनिटाचं खरंच उद्बोधक भाषण आहे आणि त्यातले बरेच मुद्दे हे काळानुसार स्वीकारले जात आहेत किंवा स्वीकारले गेले पाहिजेत. तर त्या संदर्भात आपण काही उपक्रम राबवत आहे, त्याविषयी काय सांगा? आता एक माझ्या मनात विचार असेल, त्यांनी जे विचार मांडले त्या 5 मिनिटाच्या भाषणात ते व्यवहारात आलेत का हो? तर आपल्या असं लक्षात येतं हिंदू समाजाच्या जीवनात की त्याविषयी आलेले नाहीत. पुष्कळ कुरीती आपल्या समाजात आणि भेदाच्या भावना, संकुचितता अशा अनेक विषय आपल्या समाजात आपल्याला आढळतात. तर त्या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर आपले श्रेष्ठ सिद्धांत आहे त्यांनी जाणणं, त्याची आवश्यक ती साधना करणं, स्वतःचं जीवन त्याला अनुकूल बनवणं, अशा छोट्या मोठ्या अनेक संघटना असल्या पाहिजेत की ज्याच्या माध्यमातून हे विषय अधिक प्रगत होऊ शकतील. तर अशा कामाचा अवलंब केला पाहिजे. आता हे विचार जर प्रत्यक्ष भारत जगू शकला अशी कल्पना करू. उदाहरणार्थ 1835 लॉर्ड क्लाईव्ह भारतात आले होते. त्यांनी तिकडच्या पार्लमेंटमध्ये भाषण केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे, मी भारतात उभा आडवा सगळीकडे खेड्यापाड्यातनं हिंडलो आहे आणि सगळा भारत मी पाहिला, सूक्ष्म निरीक्षण केलं आहे समाज जीवनाचं. कोणी मला चोर आढळला नाही. हे 1835ची गोष्ट आहे. तिथलं भाषण आहे त्याचं. एकही चोर आढळला नाही आणि समृद्ध असा सगळा समाज असं माझ्या लक्षात आलं. असा हा समाज आहे, याच्यावर जर आपल्याला राज्य करायचं असेल तर त्यांची मनोवृत्ती आपल्याला बदलावी लागेल. म्हणून त्यांनी त्यांची शिक्षण पद्धती लागू केली आणि त्याचे परिणाम आपण पाहतोय. त्या चक्रात सापडल्यानंतर काय झालं ते आपण आपली शिक्षण पद्धती प्रस्थापित केली पाहिजे. एका अर्थानं अलीकडच्या 5-10 वर्षात या विषयाला हळूहळू सुरुवात झाली याचं लक्षात आपल्या येतंय. पण आपलं स्वत्व ओळखून त्यातलं जे चांगलं आहे ते सगळं फुलवणं, ते मोठं करणं आणि अयोग्य आहे ते बाजूला सारणं, ही प्रक्रिया करत आपण जर पुढं समाज जीवनात जात राहिलो तर 1-2 पिढ्यामध्येच भारत हा जगाच्या गुरुस्थानी येईल. याचा अर्थ काय, आत्ताच्या सगळ्या प्रश्नांचं नीट समाधान होऊ शकतं अशा समाज रचना या देशात विकसित होऊ शकतात. तशी बुद्धिमत्ता आपल्या देशात आहे पुष्कळ. आज अमेरिका म्हणते आम्ही फार मोठे मोठे, पण तिथं काम करणारे फार भारतीयच आहेत. मोठे बुद्धिमान लोक पुष्कळ आहेत आपले तिथं, तिकडे करतात.
त्यांनी जर भारतासाठी आपण हे आपली बुद्धिमत्ता लावायची म्हणलं, भारत मोठा होईल, अशी स्थिती आहे ना. खरं आहे. त्यामुळं सगळ्या आत्ताच्या प्रश्नांचं समाधान होईल या प्रकारच्या समाज रचना प्रत्यक्ष उभ्या करणं, की जे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आपल्याकडे हे प्रश्न आहेत, पण यांनी हे प्रश्न सोडवलेत हां. आणि फार योग्य सोडवलेत, असं लक्षात आलं तर आपल्या व्यवस्थांचं, रचनाचं, विचारांचं सगळं जग अनुकरण करेल. ही जी अनुकरणाची स्थिती उत्पन्न होईल त्यालाच भारत माता जगाच्या गुरुस्थानी प्रस्थापित झाली असं म्हणता येईल. बरोबर. उपक्रम जो केला आहे आम्ही आता, संबंध महाराष्ट्र राज्यात उपक्रम करायचा अशी आमची आत्ताची भूमिका आहे. हां. आम्ही सांगलीतलं एक 14 नागरिक आहे बरं. आणि सगळ्यांनी मिळून विचारविनिमय करून असं ठरवलं की आपण संबंध महाराष्ट्रात हा विषय करायचा प्रयत्न करूया. म्हणून आम्ही 3 उपक्रम सुचवलेत. हे भाषण पाठ करा. बरं. आता वृद्ध माणसं नाही करू शकणार, पण सगळी खूप मोठ्या संख्येत व्यवसायी लोकसुद्धा पाठ करू शकतात. 5 मिनिटाचं भाषण आहे फक्त. पाठ करा. दुसरा मुद्दा आहे ते भाषण स्वहस्ते शुद्ध लिहून काढा. बरं. लिहून काढला की माणसाचं चित्त इकडे तिकडे जात नाही, हात थांबतो, चित्त बाजूला गेलं. त्यामुळे सगळे विचार नक्की डोक्यात कमी अधिक पण शिरतात. त्यामुळे लिहून काढा भाषण. आणि एकदा लिहून काढलं म्हणजे विषय होईल असा विषय नाही आहे. आध्यात्मिकतेच्या दृष्ट्यात आपल्या उन्नतीसाठी जप लिहून काढतात लोक, कळतं नाही. खूप वेळ तेच 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 लिहिलं की ते मनात रुजतं. बरोबर. अशा अर्थाने वर्षातनं एकदा तरी हे भाषण लिहून काढलं पाहिजे लोकांनी, बरं. असं मला व्यक्तिशः वाटतं. बरं. फार कठीण नाही, एक 40 मिनिटात लिहून होतं. आम्ही त्याच्यासाठी एक PDF तयार केली आहे. एका पानावरती शुद्ध भाषण A4 साईजमध्ये बसतं. त्याचे आम्ही 3 PDF केले आहेत. म्हणजे काय, एक मराठी, इंग्लिश, हिंदी. महाराष्ट्र राज्यात सगळे लोक आहेत. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कागदावरती रेखा नीट मारल्यात व्यवस्थित. कुठल्या कागदावरती लिहा, तो दुसरा कागद आहे त्याच्यावरती भाषण लिहा, त्यात बसू शकतं. असे मी PDF नीट तयार केले. आणि काही हजारो लोकांनी यापूर्वीच्या पायलट प्रोजेक्ट केला, त्यात लिहिलेत प्रत्यक्षात. खूप लोकांना त्याचा आनंद मिळाला. तर भाषण लिहून काढा, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा जरा गायब्याचा आहे आणि तो इतका सोपा नाही आहे. तो म्हणजे 5 मिनिटाचं भाषण समूह समोर कोणताही असो, 5वी ते 7वी मुलं असोत किंवा समाजातली प्रतिष्ठित उद्योजक असोत. विषय काय, 5 मिनिटाचं भाषण कालोचित आज समजून देणारं भाषण करायचं. बरं. म्हणजे एका अर्थानं त्यात त्यांनी जे मांडलं आहे त्याची प्रासंगिकता, रिलेटिव्हिटी ही समजून दी गेली पाहिजे. त्यावेळी ते योग्य होतं, आजही योग्य आहे, भविष्यात तेच योग्य आहे. हे ज्याच्यातून लक्षात येईल असे त्यातले जे विचार आहेत ते नीट समजून द्यायचे, असं भाषण करायचं. त्यासाठी त्याचा अभ्यास करणं गरजेचं. आणि याकरता आम्ही एकूण 13 प्रकारचे संदेश तयार केलेत. बरं. उदाहरणार्थ व्याख्या त्याचे काय मांडावं, आता आम्ही पण समजून देणार भाषण करावं, त्याचे आम्ही काही तपशील दिलेत आधार आला म्हणून. अनेक लोक अभ्यास केलेले आहेत, ते आणखी कमी जास्त करून मांडू शकतात, पण काही ना ते लक्षात येत नाही. म्हणून ते प्रासंगिकता लक्षात आणून देणारं कसं मांडावं म्हणून आम्ही काही तपशील केले आहेत. पाठ करायचं असलं तर आम्ही त्याचे ऑडिओ तयार केले आहेत. उदाहरणार्थ राहुल सोलापूरकर यांच्याकडनं आम्ही मराठीतली ऑडिओ भाषणाची तयार करून घेतली. आणि नियमित फक्त ते भाषण ऐकलं तरी तरुणांचं सहज पाठवून जाईल असं आहे ते. कारण तज्ज्ञांची ती केलेली मुद्दामसिटी आहे, कुणीतरी केलेलं नाही. कसं ते भाषण म्हणावं, कसं ते बोलले असतील तिथं, या पद्धतीनं अर्थवाही असं ते असलं पाहिजे आणि योग्य लयीत असलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही ते त्याच्या 3ही ऑडिओ केल्यात, हिंदी, इंग्लिश, मराठी अशा हे केलेलं आहे. शिवाय सपोर्टिव्ह म्हणून काय करता येईल अशा काही गोष्टी केल्यात. उदाहरणार्थ आमचं म्हणणं असं आहे, फक्त विद्यार्थ्यांच्यासाठी उपक्रम नाही, जनतेसाठी उपक्रम आहे. सगळ्यांनी केलं पाहिजे. जो लिहू शकतो त्यांनी भाषण लिहिलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्यामुळं माजलगावला तिथल्या कॉलेजमध्ये त्याने मोठा कार्यक्रम केला आणि सगळ्यांना सूचना दिली, कारण प्राथमिकपासून वरपर्यंतचे सगळे विद्यार्थी आहेत की आपण या दिवशी भाषण लिहिणार आहोत कॉलेजमध्ये आणि सगळ्यांनी यायचे. संचालक आले होते, संस्थेचे संचालक, ज्याच्या 7-8 शाळा आहेत असे ते आले काही उपस्थित. प्राचार्य होते, प्राध्यापक होते, शिक्षक होते, कारण माध्यमिक शाळा होती. सगळ्यांनी भाषण लिहिलं. म्हणजे त्या भाषणापुढं प्राचार्य आणि 5वीतल्या विद्यार्थी एका पातळीवर आले. एका अर्थानं हे संघटनेची एक मनस्थिती याच्यामुळे स्वाभाविक तयार होते. आणि त्याने असंही सांगितलं की ज्यांचे पालक लिहू इच्छितात त्यांना आम्ही कागद देतो, घरी पालकांनी लिहू देत, कागद आमच्याकडे आणून द्या. 300 पालकांनी लिहिले. म्हणजे आमची इच्छा अशी आहे की जर देश बदलायचा असेल, योग्य परिवर्तन गतीनं व्हायला पाहिजे, तर हे विचार सगळ्यांच्या हृदयात पोचले पाहिजेत नीट. या भाषणातले मुद्दे जे आहेत ते नीट पोचले पाहिजेत. त्यासाठी या प्रकारे सपोर्टिव्ह, ज्याला आपण म्हणतो सहाय्य होईल, ते उपक्रम यशस्वी होण्यासाठी कसं करावं यासाठी म्हणून काही गोष्टी लक्षात आणून देणारे अशाही काही मी PDF त्याच्यात केल्यात. उदाहरणार्थ शाळेत प्रार्थना झाली सुरुवातीची, पहिला तास सुरू होण्याच्या आधी 5 मिनिटं फक्त त्याचं रेकॉर्डिंग ऐकवा.
बरं. पण त्याच्यापूर्वी सगळ्यांना सांगा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने भाषण फार महत्त्वाचं आहे बरं का, सगळं जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. स्पर्धेपुरतं म्हणायचं असा विषय नाही हा. त्यामुळे सगळ्यांनी पाठ करायचं आहे. हे जर एकदा समजून सांगितलं, ती गाठ एकदा मनात पक्की झाली आणि त्या पृष्ठभूमीवर एक 10 दिवस जरी भाषण ऐकलं, बहुतेक मुलांचं पाठ होऊन जातं. इतका सोपा विषय आहे. पण काही नाही लक्षात येत नाही, हां. कारण एक टॅक्टिक्समधला विषय आहे. हां, बरोबर. कमी वेळेत कसं पाठवावं याच्यासाठी त्याला आधी पटवणं, त्याच्या मनात ती गाठ पक्की होणं, त्या पृष्ठभूमीवर लक्षपूर्वक ऐका, सामूहिक ऐकणं, या पद्धतीने लवकर पाठवू शकतात. बरोबर. तर असे काही टेक्निक्स त्यातल्या लक्षात घेऊन आम्ही एकूण 13 संदेश त्याचे तयार केलेले आहेत. बरं. आणि वृत्त कसं पाठवावं हं. आपण ते ॲप तयार केलं आहे. त्या ॲपमध्ये या तिन्ही मुद्द्यांचं वृत्त कसं पाठवावं त्याचे सगळे मी तपशील दिलेले आहेत. बरं. तेव्हा सगळं आता सगळी माहिती आणि हे 12 जानेवारीपासून 11 सप्टेंबर अंदाजे 8 महिन्याच्या काळात तुमच्या सोयीनं केव्हाही करा, तुम्ही जेव्हा कराल तो मुहूर्त. बरं. हां, हे दिवस असं काय याच्यात तुम्ही जाऊ नका, तसा विषय महत्त्वाचा नाही त्यातला. करणं हे विषय महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी केले पाहिजेत अशी आपली त्यातली इच्छा आहे. बरं. ह्याच्यासाठी आपण हे 3 उपक्रम सुचवलेत: भाषण पाठांतर, भाषण लिहून काढणं आणि वक्त्याने प्रासंगिकता लक्षात आणून देणारं भाषण करणं. असे 3 मुद्दे आपण मुख्यतः सांगितलेले आहेत. या उपक्रमात सहभागी जे महाराष्ट्रातले बरेच लोक आहेत, त्यांच्याविषयी काय सांगा? हां, आता एक सांगतो महत्त्वाची गोष्ट, की आम्ही जेव्हा विषय ठरवला तेव्हा मला असं वाटलं सगळ्या लोकांनी हे जर स्वीकारायला पाहिजे असेल हा विषय. हां, तर विषय चांगला आहे, कोणालाही पडतं, काही त्याच्यात शंका नाही. स्वीकारलं पाहिजे, करूया अशी प्रेरणा व्हायला पाहिजे असेल तर काय करावं, म्हणून समाजातल्या काही प्रतिष्ठित प्रमुख लोकांशी आम्ही हा विषय बोललो. हां, आणि त्यांना असं म्हटलं, असं आमच्या मनात कल्पना आली, जनजागरणासाठी एक विषय करावा, तुमची त्याला सहमती असावी, अनुमोदन असावं अशी आमची इच्छा आहे. तर आम्ही ज्यांना भेटलो 16 जणांच्या आम्ही प्रत्यक्षात भेटी घेतल्या. बरं. भेटी किंवा फोनवर असं बोलणं केलं. सगळ्यांनी आम्हाला अगदी थोड्या वेळेमध्ये विषय कळल्याबरोबर आम्हाला लगेच अगदी चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही छान उपक्रम आखलेला आहे, आमची त्याला सहमती आहे. हां, तर अशी जी नावं आहेत ती 16 नावं आम्ही जे पत्र तयार केलं या उपक्रमात, हे 3 उपक्रम करा, कृती कार्यक्रम म्हणून. त्याच्या खाली त्या सगळ्या 16ची आम्ही नावं लिहिलीत. हां, त्या नावामध्ये कोण कोण आहेत तर अयोध्या मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज आहेत, हे काड सिद्धेश्वर महाराज कोल्हापूरचे, हां, अविनाशराव धर्माधिकारी आहेत, वामनराव पैनी जी संघटना सुरू केली आहे जीवन विद्या मिशन, त्याचे आता प्रल्हाद दादा पै म्हणजे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. अशी एकूण 16 नावं आहेत. सगळी खूप मोठी मोठी नावं आहेत. सगळा समाज ज्यांना ओळखतो अशी ती नावं आहेत आणि सगळ्यांनी आनंदाने सहमती दिली आणि पत्राच्या खाली आपली नावं घालायला अनुमती दिली. त्यामुळे तसं आम्ही सगळ्यांची जी इच्छा आहे की सगळ्या जनतेने हा विषय करावा. तेव्हा आमच्या यावेळचा पायलट प्रोजेक्टमध्ये असं काही नव्हतं. अच्छा. पण संबंध महाराष्ट्रात करायचं असं जेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं तेव्हा असं करूया असं सुचलं आम्हाला. आणि सगळ्यांनी आम्हाला फार चांगली साथ दिली आनंदाने आणि त्यांनी हा विषय उचलून धरला आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की काही लाखातच हा विषय आता होईल एकूण, असा आमचा अंदाज आहे. 12 जानेवारीला हे सुरू होणार. 12 जानेवारीपासून सुरू, बरोबर, 11 सप्टेंबरला साधारण समाप्ती आणि वृत्त सगळं संकलित होईपर्यंत अंदाज हा विषय लाखात जाईल असं वाटतं, लिखाणाचा तरी. पण पाठांतर अधिक जणांनी करावं असं मला फार वाटतं. त्याचं कारण असं की तरुण वयात जे पाठ करतो आपण आणि जे चांगलं आहे असं आपल्याला कळतं, अर्थाकडे लक्ष देऊन समजून घेतो, ते जेव्हा व्यक्ती एकांतात असताना म्हणते स्वतःवर संस्कार करण्याचा सगळ्यात अत्युत्तम मार्ग हा आहे. आणि त्यामुळं त्याचे परिणाम केव्हा कसे किती कोणावर सापडतील याचा काही अंदाज आपण बांधू शकत नाही. इतके मोठे परिणाम त्याचे दीर्घकालीन असतात. कारण ते दैवी वाणी आहे प्रत्यक्षात, ते त्यांच्या मुखातून बोललेत पण ते ईश्वरानंच ते बोलवलेले आहे अशी त्याची स्थिती असल्यामुळं त्याची शक्ती फार विलक्षण आहे. ते तपस्येचे शब्द आहेत ते. आणि त्यामुळे पाठांतरावर आमचा जरा भर आम्ही देतोय मुख्यतः तरुण पिढीवरती विशेषतः. खूप काही चांगलं त्यातनं निघेल असं वाटतं. नक्कीच. आणि या उपक्रमाच्या सांगतेनंतर म्हणजे आता सप्टेंबरमध्ये जेव्हा सांगता होईल त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे जेव्हा जमा होतील त्याचं काय करायचं ठरलंय पुढं? आता आम्ही असा विचार केला आहे की ढवळणूक तरी होऊ दे मोठी जरा सर्वत्र. पहिला भाग. अच्छा. ते करता करता अनेक प्रकारचे अनुभव येतील. कारण आम्ही ॲप केलंय, तुमच्या सूचना काही चांगले अनुभव असं काय काय असेल ते सगळं पाठवा, त्याची व्यवस्था आहे त्याच्यावरती. फीडबॅक सगळे याल. हां, फीडबॅक. आमच्या कल्पनेत नसलेले असे सुद्धा काही आश्चर्यकारक सुखद चांगले अनुभव त्याच्यात समोर येतील. आणि हे सगळ्या ठिकाणचं सगळं एकत्र जे होईल त्याच्यावरती आम्ही एकत्र विचार करायला बसू मुद्दाम. आणि या पृष्ठभूमीवर आता आणखी पाऊल पुढे टाकायसाठी पुढे जाण्यासाठी काय करता येईल आपल्याला असं फक्त आम्हीच 14 नाही ठरवणार आता. कारण आधी मी एकटा होतो एका अर्थानं, ते आम्ही आता 14 झालो. आता ही संख्या आमची फार वाढली आहे आणि आम्हाला खरोखरच मार्गदर्शन करू शकतात असे 16 लोक आमच्या हाताशीच आहेत. त्यातली तज्ज्ञता ज्यांच्यापाशी आहे त्या सगळ्यांची विचारविनिमय करून जरा पुरेसा वेळ घेऊन पुढची स्टेप म्हणजे पुढच्या पायरीवर आणखी काय करावं अधिक पुढे जाण्यासाठी असा आम्ही विचार करून तशी योजना आम्ही नक्की आखू पुढच्या काळात. कारण हे 16 लोकांपासून हे राज्यातनं देशपातळीवर जाईल आणि खूपच
मोठ्या संख्येनं लोक याला जोडले जातील ही अपेक्षा नक्कीच आपली असणार आहे. आणि स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांच्यापर्यंत किंवा या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे उपक्रम राबवत आहात त्यासाठी सुयश चिंतून आज या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.